आणि आता एक महत्त्वाची बातमी नाशिकमधून। नाशिकमधील TCS प्रकरणात आरोपी अश्विनी चेनानीला आज न्यायालयात थोड्याच वेळात हजर केलं जाईल। तिच्याबद्दल आज कोणताही युक्तिवाद होणार नाही। अश्विनी चेनानीची 14 दिवसांसाठीची न्यायालयीन कोठडी रवानगी। या क्षणाची मोठी बातमी, अश्विनी चेनानीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। प्रांजल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। प्रांजल, काय सविस्तर माहिती? आपण जर बघितलं तर ऑपरेशन हेड यासोबतच कंपनीच्या असिस्टंट जनरल मॅनेजर पदावर असलेल्या अश्विनी चेनानीवरती आज तिची पोलीस कोठडी आज संपली होती आणि आज सुनावणी ही पार पडणार होती। मात्र जे तपास अधिकारी आहेत त्यांनी आज स्वतःहून न्यायालयीन कोठडीची मागणी केली आहे, त्यामुळे आज कोणती सुनावणी होऊ शकली नव्हती, युक्तिवाद झालेला नाहीयेत आणि तिला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी ही सुनावण्यात आली आहे। दरम्यान पोलीस कोठडीचा हक्क जो आहे तो अबाधित ठेवत तिलाही न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे। जे सध्याला कोणतेही पुरावे नाहीयेत, तपासासाठी काही मुद्दे नाहीत आणि त्यामुळे न्यायालयीन कोठडीची मागणी करण्यात आली आहे। मात्र जसे काही पुरावे येतील किंवा पोलीस कोठडीची गरज लागेल तेव्हा पुन्हा एकदा तिचा ताबा जो आहे तो घेण्यात येईल। दरम्यान एकंदरीत जर बघितलं तर आतापर्यंत म्हणजे जे इतर देखील या घटनेतील आरोपी आहेत त्या सर्व आरोपींची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी करण्यात आली आहे आणि अश्विनी चेनानीची देखील आता न्यायालयीन कोठडी। प्रांजल, अश्विनीकडनं आतापर्यंत पोलिसांनी जी माहिती मिळवली त्यावर पोलिसांना काही पुरावे हाती लागलेत का? आणि जर का लागले नसतील तर नेमकी काय अडचण असू शकते? जर आपण बघितलं तर अश्विनी म्हणजे गेल्या सुनावणी वेळी जे सांगितलं जात होतं की अश्विनी चेनानी ही महत्वाच्या पदावरती आहेत, असिस्टंट जनरल मॅनेजर ती आहेत। यासोबतच जी महिला सुरक्षेच्या पार्श्वभूमीवरती पॉश समिती जी गठीत केली जाते त्या पॉश समितीवरती देखील अश्विनी ही आहेत आणि त्यामुळे तिच्यावरती खरं तर महत्वाची जबाबदारी होती। मात्र तरी देखील तिने ती झटकली, तिच्याकडे ज्या काही तक्रारी आल्या त्यांच्याकडे तिने दुर्लक्ष केलं। इतर आरोपी आणि हिच्यामध्ये जवळपास 78 मेल झालेले आहेत असं देखील समोर आलेलं होतं। मात्र त्याच पार्श्वभूमीवरती आज जर आपण बघितलं तर 2 दिवसांच्या पोलीस कोठडीमध्ये नक्की काही नवीन खुलासे होतात का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं। मात्र आज सरकारी पक्षाकडूनच म्हणजे आयोग जे आहे, तपास अधिकारी जे आहेत त्यांच्याकडूनच न्यायालयीन कोठडीची मागणी ही करण्यात आली। त्यामुळे एकंदरीतच खरं तर आता पोलीस तपासात नवीन काही समोर येतंय की नाही हा जो म्हणजे ज्यांच्या आरोप हे ठेवण्यात आलेत की धर्मांसाठी दबाव हा टाकण्यात आलेला आहे किंवा छळाचे आरोप असतील, असे अनेक आरोप आहेत। अश्विनी चेनानीवरती खास करून आरोप होता की तिच्याकडे तक्रारी या महिलांनी दिलेल्या होत्या मात्र त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं। बरोबर प्रांजल, याच्याबद्दलचे अपडेट्स तुझ्याकडनं सातत्यानं घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे नाशिक TCS प्रकरणातील आरोपी अश्विनी चेनानीला आज न्यायालयात हजर करण्यात आलं होतं, मात्र कोणताही युक्तिवाद झाला नाही। अश्विनीची 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली, पण पोलीस कोठडीत पुन्हा एकदा पाठवण्यासंदर्भातले हक्क पोलिसांचे अबाधित ठेवण्यात आलेले आहेत।